नमस्कार. गंगा लहरी म्हणजेच पियुष लहरी एक अद्भुत काव्य आहे जे जगन्नाथ पंडितांनी लिहिलंय, पण त्याचा आजच्या आपल्या सोप्या भाषेत आपल्याला त्याचा अर्थ सांगणार आहेत प्रणव गोखले सर. संस्कृत वाङ्मयामध्ये लहरी काव्य हा एक प्रसिद्ध काव्य प्रकार, कविता प्रकार प्रचलित आहे. अगदी आद्य शंकराचार्यांपासून ते अलीकडच्या अनेक संस्कृत पंडितांनी, कवींनी, आचार्यांनी या रचना प्रकारामध्ये वेगवेगळ्या आपल्या रचना मांडलेल्या आहेत, केलेल्या आहेत. प्रत्यक्ष आद्य शंकराचार्यांच्याच वाङ्मयाचा आढावा घेतला तर शिवानंद लहरी, सौंदर्य लहरी असे ग्रंथ आहेत. तर याच लहरी काव्यांच्या परंपरेमध्ये एक अद्भुत असं स्तोत्ररत्न आपल्या अनेकांच्या कानावर याचं नाव असतं, ते आहे म्हणजे गंगा लहरी. लहरी म्हणजे लाटा. त्या कवीच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या त्या प्रतिभेच्या लाटा जणू काही या स्तोत्रामध्ये व्यक्त झालेल्या असतात. ते भावभावनांचे, ते भक्तीचे उन्मेष, त्या उर्मी आपल्याला अगदी शब्दामध्ये ज्या स्तोत्रामध्ये पाहता येतात अशा या काही लहरी रचना. आणि त्यातला मूर्धन्य म्हणता येईल असा हा गंगा लहरी नावाचा स्तोत्रभाग. जगन्नाथ पंडितांची ही रचना प्रसिद्ध आहे. एकूण 5 लहरी स्तोत्र किंवा लहरी काव्य जगन्नाथ पंडितांच्या नावावर आहेत. पियुष लहरी म्हणजेच गंगा लहरी, अमृत लहरी म्हणजेच यमुना लहरी, किंवा तिसरी आहे सुधा लहरी जी सूर्य लहरी म्हणूनही ओळखली जाते, करुणा लहरी ज्याला कृष्ण किंवा विष्णू लहरी म्हणूनही नामकरण आहे, आणि लक्ष्मी लहरी. अशा 5 लहरी संस्कृत वाङ्मयात प्रसिद्ध आहेत. त्यातल्या गंगा लहरीचा आपण पांगत परिचय करून घेणार आहोत. तर नक्कीच या मॉड्यूलसाठी रजिस्टर करा. खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि रजिस्टर करा. 9325692044 आणि 9156436996 हे दोन्ही नंबर्स खाली दिलेले आहेत. त्याच्यावर रजिस्टर करा आणि आजच तुमचं नाव नोंदवून घ्या आणि ह्या अद्भुत काव्याचा एक भाग बना. समजा तुम्ही काही कारणांनी जॉईन नाही करू शकला तरीही तुम्ही रजिस्टर करू शकता आणि आम्ही तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग्स नंतर पाठवू शकतो. सर लवकर करताय ना, रजिस्टर करा लगेच. थँक्यू.